Hello everyone, welcome to RV Sirs English. So students, in this video we are going to see 9th standard English lesson Reading Works of Art Gond Art. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 9th स्टँडर्ड सेमी इंग्लिश लेसन रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट यातील गोंड आर्ट हे आर्टिकल बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. गोंड आर्ट इज अ ट्रायबल आर्ट. तर मित्रांनो, गोंड आर्ट हे एक ट्रायबल आर्ट आहे. ट्रायबल आर्ट म्हणजे एक आदिवासी कला आहे. इट हॅज बीन डेव्हलप्ड अँड प्रिझर्व्ड बाय गोंड ट्रायबल पीपल रिसाइडिंग लार्जली इन द मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश अँड ओरिसा स्टेट ऑफ इंडिया. सो गोंड आर्ट जे की एक ट्रायबल आर्ट आहे, हे डेव्हलप आणि प्रिझर्व कोणी केलेलं आहे, याचा विकास आणि याला संरक्षित कोणी ठेवलेला आहे? गोंड आदिवासी लोकांनी, गोंड ट्रायबल पीपल, जे की रिसाइडिंग म्हणजे कुठे राहतात? जास्त करून मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा स्टेट ऑफ इंडिया या भागामध्ये हे लोक वास्तव्य करतात. फ्रॉम देअर ट्रेडिशनल टेल्स अँड मायथॉलॉजी वी लर्न दॅट दे हॅव लिव्ड इन इंडिया फॉर थाउजंड्स ऑफ इयर्स इवन बिफोर द अदर इनहॅबिटंट्स केम हिअर. त्यांच्या मायथॉलॉजिकल टेल्सवरून, त्यांच्या मायथॉलॉजीवरून, ट्रेडिशनल टेल्सवरून म्हणजे पारंपरिक कथावरून, पुराण कथांवरून आपल्या असं लक्षात येते की हे लोक हजारो वर्षापासून भारतामध्ये राहत आलेले आहेत. इतर रहिवासी इनहॅबिटंट्स इथे येण्याच्या आधीपासून हे लोक भारतामध्ये राहत आलेले आहेत. द गोंडी लँग्वेज इज सिमिलर टू तेलुगू और द्रविडियन लँग्वेज. आणि त्यांची भाषा जी आहे गोंडी लँग्वेज, ती सुद्धा द्रविडियन लँग्वेज म्हणजे जी तेलुगू लँग्वेज एक द्रविडियन भाषा आहे, साऊथ इंडियन भाषा आहे, तिच्याशी मिळती जुळती आहे. गोंड आर्ट हॅज स्प्रेड मेनली इन सेंट्रल इंडिया. अशा प्रकारे हे जे गोंड आर्ट आहे ते जास्त करून सेंट्रल इंडिया, मध्य भारतामध्ये त्याचा प्रसार झालेला आपल्याला दिसतो. ओरिजिनली पीपल यूज टू ड्रॉ पिक्चर्स ऑन द अर्दन वॉल्स ऑफ देअर हाऊस. ओरिजिनली लोक आपल्या घराच्या मातीच्या भिंतींवर चित्र काढायचे. मोस्ट फोक आर्ट्स इन्व्हॉल्व नॅचरल टेक्निक ऑफ प्रिपेरिंग कलर्स अँड यूज ऑफ सेव्हरल मीडियम्स. जास्त करून फोक आर्ट्समध्ये म्हणजे लोककलांमध्ये आपण बघतो की नॅचरल टेक्निक ऑफ प्रिपेरिंग कलर, रंग बनवण्याची नैसर्गिक पद्धत आणि यूज ऑफ सेव्हरल मीडियम्स आणि काही माध्यमं वापरली जातात. दे आर ट्रान्सफर्ड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इन अ स्मूथली फ्लोईंग प्रोसेस. आणि अशा प्रकारे या गोष्टी जनरेशन टू जनरेशन म्हणजे पिढ्यानपिढ्या ट्रान्सफर होत राहतात एकदम सहजतेने, एकदम स्मूथली फ्लोईंग प्रोसेसने आपल्या घरामध्येच ते ट्रान्सफर होत राहतात. गोंड आर्ट इज नो एक्सेप्शन टू दिस. आणि गोंड आर्टसुद्धा याला अपवाद नाही आहे. अ हाऊस डेकोरेटेड विथ ब्युटिफुल पिक्चर क्रिएट्स अ प्लीजंट ॲटमॉस्फिअर. अतिशय सुंदर अशा चित्रांनी रंगवलेलं किंवा सजवलेलं जे घर असते, त्यामुळे एक प्लीजंट ॲटमॉस्फिअर, अतिशय आनंददायी वातावरण निर्माण होते. ऑल्सो आर्ट इज अ मीडियम ऑफ रेकॉर्डिंग अँड प्रिझर्विंग व्हॉट इज सीन. शिवाय आर्ट हे एक माध्यम आहे रेकॉर्ड आणि प्रिझर्व करायचं, जे की त्यांनी बघितलं, जे की त्यांना अनुभव आले, ज्या गोष्टी त्यांनी बघितल्या ते रेकॉर्ड करायचं आणि प्रिझर्व करायचं माध्यमसुद्धा आर्ट आहे. अशा प्रकारे आर्ट हे या ट्रायबल लोकांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. इन फोक आर्ट्स यू युअरसेल्फ प्रिपेअर अ कॅनव्हास, द सरफेस ऑन विच टू ड्रॉ अँड द कलर्स विथ विच यू ड्रॉ. तर लोककलांमध्ये आपण स्वतःच आपला कॅनव्हास प्रिपेअर करत असतो. कॅनव्हास म्हणजे द सरफेस ऑन विच टू ड्रॉ, की ज्या सरफेसवर, ज्या पृष्ठभागावर आपण चित्र काढणार आहोत, आणि द कलर्स विथ विच यू ड्रॉ, आणि जे रंग आपण वापरणार आहोत ते सुद्धा आपण स्वतःच बनवत असतो. दॅट इज वाय क्रिएटिंग फोक आर्ट इज अ व्हेरी एनरिचिंग एक्सपिरियन्स. त्यामुळेच लोककला निर्माण करणं हा एक खूप एनरिचिंग एक्सपिरियन्स आहे. एनरिचिंग म्हणजे समृद्ध करणारा असा अनुभव आहे. दिस रिचनेस इज रिफ्लेक्टेड इन द चॉईस ऑफ देअर मीडियम. आणि त्यांच्या मीडियमच्या चॉईसमध्ये आपल्याला त्यांची ही रिचनेस रिफ्लेक्ट होते, म्हणजे लक्षात येते. इन द डेज ऑफ पास्ट सेव्हरल थिंग्स इन नेचर सच ॲज सॉईल ऑफ डिफरंट शेड्स, द ज्यूस ऑफ प्लांट्स, लीव्स, ट्री बार्क, फ्लॉवर, फ्रूट्स अँड इवन थिंग्स लाईक कोल अँड कावडंग वेअर यूज टू प्रिपेअर कलर्स. आता जुन्या काळामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टींपासून रंग बनवायचे, जसं की वेगवेगळ्या रंगाची माती, झाडांचा ज्यूस म्हणजे रस, पानं, झाडांची साल, फुलं, फळं
आणि कोळसा आणि शेणासारख्या गोष्टी यांच्यापासून रंग बनवले जायचे. द डिफरंट कलर्स व्हेरियस टेक्स्चर्स अँड पॅटर्न्स वेअर यूज्ड इयर आफ्टर इयर. अशा प्रकारे विविध रंग, विविध टेक्स्चर, विविध पॅटर्न हे वर्षानुवर्ष वापरण्यात आलेले आहेत. लीडिंग अ सिम्प्लिसिटी टू द आर्ट. त्यामुळे या आर्टला, या कलेला एक साधेपणा प्राप्त झालेला दिसून येतो. When we see these pictures, we realize that a picture drawn this way or the other can look equally beautiful. जेव्हा आपण ही चित्र बघतो तेव्हा आपल्या लक्षात येते की यानं त्या प्रकारे काढलेलं चित्र हे इक्वली ब्युटिफुल, तितकंच सुंदर दिसते. What a deep thought this art conveys and so easily. अशा प्रकारे हे आर्ट अतिशय गहन विचार आपल्यापर्यंत पोहोचवतो आणि तेही खूप इझिली, खूप सहजतेने. In the Gond style of art, we see that the outline may vary a little from artist to artist, but the design that fill it makes the whole picture looks lively and attractive. Gond style of art मध्ये आपण बघतो की जे आउटलाईन आहे ते आर्टिस्ट टू आर्टिस्ट वॅरी करते. वॅरी म्हणजे वेगवेगळी बघायला मिळते, पण जे डिझाईन त्याच्यामध्ये भरण्यात येते त्यामुळे ते पूर्ण चित्रच खूप लाईव्हली म्हणजे जिवंत आणि अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक दिसू लागते. The design includes simple textures achieved using dots, straight line, dotted lines, curvy shapes and circle. जे डिझाईन आहे ते सिम्पल टेक्स्चर वापरून बनवलेलं असते, जसं की डॉट्स आहेत, सरळ रेषा आहेत, डॉटेड लाईन्स आहेत, ठिपक्या ठिपक्याच्या रेषा, कर्वी शेप्स आहेत आणि सर्कल म्हणजे गोल, वर्तुळ. स्पेशल अटेन्शन इज गिवन टू द चॉईसेस ऑफ व्हेरियस कलर्स सो दॅट द टोटल इफेक्ट इज अमेझिंग अँड ब्युटिफुल. आणि विशेष लक्ष दिलेलं असते रंगसंगतीवर, रंग भरण्यावर, जेणेकरून पूर्ण जो इफेक्ट येतो तो खूप अमेझिंग आणि ब्युटिफुल, तितका सुंदर येतो. इन टुडेज एज ऑफ कमर्शियलायझेशन मेनी मेन्स हॅव टेकन अप गोंड आर्ट. आज या व्यापारीकरणाच्या जगामध्ये जास्त करून जे मेन्स आहेत, जे पुरुष आहेत, ते ही कला निर्माण करतात. बट द रूट्स ऑफ फोक आर्ट प्रॉबब्ली लाय इन वुमन्स डेली चोअर्स. पण कदाचित जे रूट्स आहेत फोक आर्टचे म्हणजे लोककलेचे जे मुळं आहेत ते स्त्रियांच्या रोजच्या कामामध्ये आढळून आले, स्त्रियांच्या रोजच्या कामामधून निर्माण झाला आहे असं आपल्या लक्षात येते. जसं की त्यांचे जे रोजचे कामं आहेत लाईक क्लिनिंग अँड डेकोरेटिंग द हाऊस म्हणजे स्वच्छता करणे, घर सजवणे, डिलिंग विथ द नॅचरल कलर्स इन द कोर्स ऑफ कुकिंग, स्वयंपाकाच्या वेळी जे नैसर्गिक रंग आहेत त्यांच्यासोबत काम करणे, अँड इन देअर लेजर टाईम ॲक्टिव्हिटीज आणि त्यांच्या फावल्या वेळेतील ॲक्टिव्हिटीज, यातूनच कदाचित फोक आर्ट्स हे निर्माण झालेलं असावं असं लेखिकेला वाटते. तर मित्रांनो, हे होतं गोंड आर्ट द रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट यातील एक आर्टिकल. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजलं असणार. आभा भागवत यांनी लिहिलेलं हे अतिशय सुंदर आर्टिकल आहे, त्यातून आपल्याला गोंड आर्टची ओळख होते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.